ज्यांचं नाव या यादीत आहे ते स्वतः सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुधीर भाऊ, पहिले तर अभिनंदन, तुमचं या यादीमध्ये नाव आहे। आता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणाची सुरुवात होईल। आता माझ्या पक्षाने अंदमान निकोबार मध्ये पाठवलं। मी आता अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये या ठिकाणी आपला जो इतिहास आहे वीरतेचा त्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालो आहे। मला लोकसभेची उमेदवारी दिली, पक्ष आदेश हा शिरसावंद आहे आणि मी पूर्ण शक्तीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींसाठी निश्चितपणे ही सीट जिंकण्यासाठी मी लढतोय। ज्यामध्ये फक्त मला कधी हे वाटलं नव्हतं की मी जे राज्यगीत निवडलं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि मला जावं लागेल आणि ज्या संसद भवनाचे दरवाजे बनवण्यासाठी मी काष्ट दिलं, मी अयोध्येच्या राम मंदिरासाठी काष्ट दिलं आणि संसद भवनासाठी सुद्धा माझ्या मतदारसंघाचं लाकूड पाठवलं, पण त्या दरवाजानी आता मलाही जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं। पण आता मी निश्चित त्या दरवाजानी संसदेमध्ये महाराष्ट्राचे विषय मांडण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे जे म्हणून केंद्राकडून या महाराष्ट्रामध्ये अजून ओढून आणता येईल त्यासाठी आवाज बुलंद करण्यासाठी मी निश्चित जाईल। पण अपेक्षित होतं तुम्हाला की तुम्ही जसं म्हणतात की तुम्हाला धक्का बसला, सुखद धक्का म्हणायचा की अचानक बदललेला, अजून यासाठी मन तयार नाहीये? नाही, मला महाराष्ट्रातच राहायचं, पण मी जसं सांगितलं आता मीच राज्यगीत निवडलं आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आता जबाबदारी घेऊ। आता सुधीर भाऊ, तुम्ही फार आनंदी दिसत नाही, तुम्हाला थोडंसं राज्याच्या राजकारणात मन तयार? आनंदी आणि असं नाही, मी कधीच आयुष्यात पदाचा मोह कधी केला नाही। फक्त मला स्वतःला व्यक्तिगत वाटायचं की राज्यामध्ये जी माझी काही कामाच्या मध्ये महाराष्ट्रात जास्त काम करू शकेल, पण मी आता तयारी केली। आता दिल्लीत सुद्धा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं काम करून दाखवे। पण सुधीर भाऊ, तुमचं मन म्हणजे आपण बऱ्याचदा या विषयावरती बोललो होतो की सुरुवातीच्या काळात जेव्हा नितीनजी गडकरी ज्यांचे तुम्ही अत्यंत जवळचे सहकारी होतात तेही फार सुरुवातीच्या काळात दिल्लीत रमतील असं वाटत नव्हतं, तुम्हालाही तसं वाटतं का दिल्लीत मन रमणार नाही, अजून थोडासा वेळ लागेल किंवा अजूनही मन तयार नाही दिल्लीत जाण्यासाठी? नाही, आता एवढे महाराष्ट्रातून इतके मित्र आपले खासदार होत आहेत, आता विधानसभेतले आहे, आमच्या पंकजाताई होत आहेत, रावसाहेब दानवे आहे, तर मला वाटतं की काही अडचण येणार नाही, मनही रमेल, अभ्यासही होईल आणि कामही करेल। पण मग महाराष्ट्राला तर तुम्ही मिस कराल, कारण तुमचं सगळं कार्यक्षेत्र यापूर्वी तिथलं राहिलं आहे, विधानसभेत तुमचा आवाज नेहमीच बुलंद राहिलेला आहे, पण आता थोडंसं गिअर शिफ्ट करावं लागेल, गाडी बदलेल थोडीशी? ठीक आहे, हे करा आता की थोडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने माझे खूप संकल्प आणि स्वप्न आहे। ठीक आहे, माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी त्याला पुढे नेण्यासाठी योग्य व्यवस्था करतील, मला विश्वास आहे। पण काही कामं राहिली आहेत अर्धी महाराष्ट्रातली, ही कामं पूर्ण झाली असती अशी कुठली? वाघनर 4 मेला येणार आहे, आता 4 मेला वाघनर घेऊन आणायसाठी जायचं होतं। ठीक आहे, बघू काय होईल ते। सुधीर भाऊ, थोडंसं तुम्हाला आम्हाला वाटतं की अजूनही तुम्हाला तो एक प्रकारे हा धक्का वाटतोय किंवा अजूनही अनपेक्षित तर नक्कीच तुमच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत आहे, पण फार तयार दिसत नाही? धक्का नाही, आता मी तयार झालो, आता तयारीचा विषय। जोपर्यंत तिकीट घोषित झालं नव्हतं तोपर्यंत मी मनात विचार करत होतो की मी इथेच राहावं, पण आता तिकीट घोषित झाला, विषय संपले, जोर से जोश से ऊर्जा के साथ काम करेंगे। मनावर दगड वगैरे ठेवून तर नाही करावं लागत ना मागे चंद्रकांत दादा? नाही काय, मला दगड वगैरे ठेवावं लागत नाही हो, देशाची सेवा करण्यासाठी हा काय प्रश्न असतो का? देशाची सेवा करायची आहे, हे आयुष्य आपण समर्पण माऊलींनी पार्टीला दिलं आहे, आता इथं त्याचा निर्णय घेतला, योग्य निर्णय। महाराष्ट्रात काम केलेले नेते ना दिल्लीत त्यांचं फार मन रमत नाही, त्यामुळे महाराष्ट्राकडेच ओढा असतो। दिल्लीतून बघताना नेहमी आपलं महाराष्ट्रातनं काहीतरी आपण मिस करतोय, महाराष्ट्राकडे बघताना काहीतरी आपलं सुटलं असं अनेक नेत्यांना वाटतं, तशी भावना येईल का कधी मनात? हा विचारच बदलवून मी सांगितलं ना, मी जिथंच निवडला आहे दिल्लीचेही तख्त राखतो, माझ्या दरवाजातून जे मी माझ्या मतदारसंघाचं लाकूड दिलं त्याच दरवाजातून देशाच्या खासदारांना यावं लागतं, त्यामुळे आता मी जाईल पाहिजे, सुरुवात करेल। चला सुधीर भाऊ, खूप खूप तुम्हाला शुभेच्छा तुमच्या या नवीन इनिंगसाठी। आम्ही तुम्हाला नवीन एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संसदेच्या बघू आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।